एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांची ही भेट होतीये। महादेव जानकर हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अक्षय मनकडी अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर महादेव जानकर जे आहेत ते महायुतीला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या। खरं तर माढा या लोकसभा मतदारसंघासाठी महादेव जानकर हे इच्छुक होते, परंतु महायुतीकडनं रणजित नाईक निंबाळकर यांना संपूर्ण ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महादेव जानकर आता कोणाकडे जाणार हा प्रश्न निर्माण होत असतानाच महादेव जानकर आज शरद पवार यांची भेट घेण्याकरता वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ही संपूर्ण भेट होणार आहे। दोन्ही नेत्यांमध्ये माढा या लोकसभा मतदारसंघासंदर्भात काही चर्चा होणार आहे का? आगामी संपूर्ण निवडणुकीमध्ये रासप महाविकास आघाडीला पाठिंबा देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर माढ्यामधनं महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित झाली तर अनेक समीकरणं जी आहेत ती पश्चिम महाराष्ट्रातली जुळून येणार आहेत। त्यामुळे महादेव जानकर आणि शरद पवार यांची आजची ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आणि महायुतीतला एक मित्रपक्ष रासप महादेव जानकर यांचा पक्ष जो आहे जर शरद पवारांबरोबर चर्चा करून महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर महायुतीमधला एक मित्रपक्ष जो आहे तो तुटण्याची शक्यता देखील आहे। अक्षय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे ती म्हणजे महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून माढाची उमेदवारी जी आहे ती सुद्धा दिली जाऊ शकते। नक्कीच ऋषाली, खरं तर ह्याच उमेदवारीच्या संदर्भात ही चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर शरद पवार आणि महादेव जानकर यांच्या या अगोदर देखील चर्चा झालेल्या होत्या, परंतु आता महादेव जानकर जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीला आलेले, त्यामुळे ह्या संपूर्ण भेटीला अनेक अंगांनी महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार महाविकास आघाडीकडनं याचे अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। त्यातच महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज आहेत, त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याकरता शरद पवारांकडनं प्रयत्न करण्यात आलेले होते। आणि आज महादेव जानकर हे शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत वायबी चव्हाण सेंटर येथे, त्यामुळे या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा। तर महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दोघांची भेट होतीये। माढा लोकसभेच्या जागेबाबत दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही चर्चा सुरू आहे की महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये किंबहुना शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।